गुड मॉर्निंग सर. हा, कोण पाहिजे? सर ती जाहिरात आली त्याच्या संबंधी थोडंसं माहिती पाहिजे सर. कसली जाहिरात आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. एक मिनिट जोडून देतो, फोन चालू होते. एक मिनिट. हा सर, जोडून द्या बरं सर. हा. चालन सर, मग आम्ही नंतर ऍड आल्यावर फॉर्म भरू. नंतर 1 2 2 2.5 3 महिने. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण बघितलंय जसं की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ह्या इथली भरती निघालेली आहे, जाहिरात आलेली आहे आणि मोठी जाहिरात आहे मित्रांनो. तर याच्यात खूप चांगली संधी होती मित्रांनो. पण एक जाहिरात बघितल्यानंतर थोडासा डाऊट आला मला या जाहिरातमध्ये, आणि जे जाहिरात वाचेल सगळ्यांना डाऊट येणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी मी ह्या दूरध्वनी नंबरवर जे की राहुरी इथली टोल फ्री नंबर दिलेला आहे त्यांना कॉल केला आणि त्यांनी मला कॉल चांगल्या प्रकारे जोडून दिला पुढं आणि व्यवस्थित माहिती सांगितली. माझ्या जी कॉल रेकॉर्ड आहे आणि हा प्रत्येक विद्यार्थीला डाऊट येईल त्यासाठी मी हा कॉल रेकॉर्ड केला आणि सगळ्यापर्यंत ही माहिती आवश्यक सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे ही जाहिरात कशासाठी आहे. तर इथं त्यांनी दिलेलं आहे. तर आपण फक्त बघितलं ह्या जागा आल्या खालच्या, ही जाहिरातवर दिलेली आहे. त्यांनी थोडीशी नोटीस दिलेली आहे, ते आपण वाचत नाही आणि फॉर्म पण भरून टाकतं मित्र कोणी. त्यासाठी थोडंसं मी त्यांना कॉल करून थोडीशी डिटेल्स घेतली. चला तर बघू काय डिटेल्स घेतली आणि मी पुढं कॉल रेकॉर्डिंग पूर्ण टाकलेली आहे तुम्ही, जेणेकरून तुमचं त्याच्यातून पूर्ण संशय हा दूर होईल. त्यासाठी कॉल रेकॉर्डिंग केलेली मित्रांनो, की कोणी माझे फ्रेंड थोडंसं गैरसमज करून हा फॉर्म न भरता थोडंसं बघूया आपण जाहिरात काय आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्ष संबंधित प्रकल्पाकरिता कृषी विद्यापीठाकरिता जमिनी दिलेल्या आहेत मित्रांनो, हे थोडंसं पॉईंट लक्षात घ्या. जमिनी दिलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांकरिता राज्यातील कृषी विद्यापीठातील गट क आणि गट ड प्रवर्गातील एकूण भरायच्या पदापैकी 50% रिक्त पदे. हे वाचून थोडंसं मला डाऊट आला आणि मी त्यांना सरांना कॉल केला तिथल्या, जे की टोल फ्री नंबर आहे, आणि त्यांनी माझ्यासोबत व्यवस्थित मला माहिती सांगितली आणि जे कोणी या भरतीविषयी माहिती आहे त्यांनी माझा कॉल फॉरवर्ड केला आणि मला व्यवस्थित माहिती सांगितली मित्रांनो, जेणेकरून तुम्ही पण ती कॉल रेकॉर्डिंग आहे का मी पूर्ण रेकॉर्डिंग पुढं टाकलेली आहे. तर हे बघा 50% रिक्त. मला असं वाटलं होतं की 50% आपल्यासाठी जनरल मुलांसाठी आणि 50% प्रकल्पग्रस्त मुलांसाठी, पण त्यांनी माझे पूर्ण डाऊट क्लिअर केलेले आहे आणि नवीन जाहिरात कधी येणार आहे ते पण त्यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तातून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यास, तर हा डाऊट मला होता मित्रांनो, त्याच्यासाठी मी त्यांना कॉल केलेला आहे. खाली भरपूर जागा, मी खाली न जाता पहिले ही जाहिरात वाचली आणि त्यांना लगेच कॉल केला. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आता चला मी ती कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकूया. गुड मॉर्निंग सर. हा, कोण पाहिजे? सर ती जाहिरात आली त्याच्या संबंधी थोडंसं माहिती पाहिजे सर. कसली जाहिरात आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. एक मिनिट जोडून देतो, फोन चालू होते. एक मिनिट. हा सर, जोडून द्या बरं सर. हा. हॅलो. गुड मॉर्निंग हॅलो. सर. गुड मॉर्निंग. ती राहुरीची जाहिरात आली होती त्याची थोडंसं माहिती पाहिजे सर आम्हाला. कोण बोलता? मी सर पुणेवरून बोलतोय, स्टुडंट सर. कुठून बोलता? पुणे हडप सर. बोला ना. हां सर, ते जाहिरातीमध्ये एक हे दिलं होतं सर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पाकरिता जमिनी दिलेल्या आहेत त्यांच्यासाठीच हे फॉर्म चालणार आहे का सर? हो. आणि बाकीचे जनरल मुलं आहे सर त्यांच्यासाठी नाही का सर? त्यांच्यासाठी वेगळी येईल आता. हा का, फक्त 50% दिलेले म्हणजे असं पूर्ण त्यांच्यासाठीच आहे नाही? हो. ठीक आहे ते आम्हाला नंतर कधी येणार सर पुढची ॲड? एका 2 महिन्यानंतर. हो का? म्हणजे 50% म्हणजे अर्धे पद यांना आहे ना, अर्धे 50% जनरल साठी. हो सर, ते डाऊट सेपरेट येईल त्यासाठी. हो का? हो. ओके थँक्यू सर. भरती झाली का तुमच्यासाठी येईल मग यातले उरलेले पद प्लस काय 50% आणखी असेल. हा, कारण हे ऑफलाईन आहे ना, मग आम्ही भरायचं प्रॉब्लेम नको. नाही उगीच पैसे नका घालू. हो चालेल. आम्ही बघा शेवटची एक नोट दिली, अशा अर्ज अपात्र करण्यात येईल वगैरे. का तर शासन निर्णय दिला आम्ही वर संदर्भ दिला. हा सर, त्या शासन निर्णयानुसार आहे ती. हो का सर? हो.
चालन सर, मग आम्ही नंतर ॲड आल्यावर फॉर्म भरू. हा कारण नंतर आता 2-3 महिने कारण याच्यात फॉर्म भरायचा, परत पैसे चलनमध्ये नाही जातील. नाही 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 आपल्या पद्धतीने त्याची सूचना वाचा, पूर्ण जाहिरात वाचा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. हा सर, ते डाऊट क्लिअर करण्यासाठी 50% दिलं असं वाटत होतं. 50% आम्ही भरू शकतो, 50% ते. हो असं. चालन सर, थँक्यू सो मच. ओके ओके ओके. तर मित्रांनो, तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐकली असेल, तर सर्व मित्रांचे डाऊट क्लिअर झाले असेल याच्यातनं. आपण हे डाऊट क्लिअर करण्यासाठीच हा कॉल केला होता मित्रांनो, आपला दुसरा काही हेतू नव्हता. तर आपली ॲड जी आहे जनरल मुलांसाठी ते 2-3 महिन्यात येणार आहे मित्रांनो. ही फक्त ज्यांची जागा ही त्या राहुरी विद्यापीठाच्या साठी गेलेली आहे त्यांच्यासाठीच ही जागा आहे मित्रांनो. ते 50% पद त्यांच्यासाठी आणि 50% जनरलसाठी आहे. तर थोडंसं वेट करा मित्रांनो, जाहिरात नक्कीच येणार आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. आणि जसं BMCचा आता रिझल्ट लागणार आहे मित्रांनो, तर मी स्वतः मुंबईला BMC ऑफिसला जाऊन थोडीशी चौकशी करून आलेलो आहे मित्रांनो. मी कामानिमित्त मुंबईला गेलो होतो, थोडंसं विचारपूस करून आलेलो आहे. कारण त्यांचा हेल्पलाईन नंबर नाही मित्रांनो. मी खूप ट्राय केलं कॉल करायचे, पण कॉल लागला नाही. त्याच्यामुळं मी नेक्स्ट व्हिडिओ BMC रिझल्ट आणि रिस्पॉन्सिटीवर बनवणार आहे. तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मला सपोर्ट भेटेल. आणि प्लीज चॅनलला लाईक करा. थँक्यू फ्रेंड्स.